माझं लग्न ठरलंय? अगं असं का सांगितलं असशील तू मम्मा? त्याशिवाय या अशा माणसांनी आपला पिच्छा सोडला नसता. अगं पण उगाच खोटं कशाला बोलायचं? अगं उगाच गैरसमज कशाला पसरवायचा आपण? मी त्यांचा गैरसमज दूर केला अनन्या. त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या पुतण्याचं तुझ्याशी लग्न होऊ शकतं, जे शक्यच नाहीये. आणि आता यानंतर तर खरंच शक्य नाही. या अशा मॅनरलेस आणि अनकुच फॅमिलीशी आपण कसा काय संबंध जोडू शकतो अनन्या? सकाळी सकाळी न बोलवता दुसऱ्याच्या घरी येतात. बरं डायरेक्टली माझ्याशी एकेरीत हात मारून बोलायला लागली ही बाई. आपलं फ्रेंड सर्कल कॉमन आहे म्हणे. काय नो वे अनन्या. या अशा माणसांबरोबर ह्यांच्या घरात तू आयुष्य काढणार आहेस हे मी इमॅजिनच करू शकत नाही. अगं पण मम्मा लग्न ठरलंय हे सांगायची काय गरज होती? काहीतरी वेगळं कारण सांगायचंस, विषय टाळायचंस किंवा हो ना मम्मा, म्हणजे लग्न ठरलंय असं तू सांगायला नको होतंस. अगं अशांशी असंच वागावं लागतं. एक घाव दोन तुकडे. पहिल्या भेटीत अख्खं खानदान डोळ्यासमोर उभं राहिलं माझ्या. अनन्या, या लोकांची आपल्याशी कुठल्याही पद्धतीची बरोबरी होऊच शकत नाही. तू हा विचार डोक्यातून काढून टाक. डोळे उघड, नाहीतर भयंकर पस्तावशील. हा जो कोण मुलगा आहे आजपासून इथे या घरात त्याचा विषय कायमचा संपला. फार बरं झालं या बायका आल्या. आय एम सो रिलीव्ड. काय काय प्रॉब्लेम आहे तुझा? माझी बॅलन्स शीट टॅलीच होत नाहीये. अभ्यासाचं राहू दे आता जरा वेळ. हे घे. राहू दे की तिला येत नाही येईल तिला. अगं देविका आणि सिमरन कुठे गेल्या आहेत? माहित नाही मला. शॉपिंगला नाही तर पार्लर मध्ये गेल्या आज. काकू, आज सकाळी दादू पुन्हा अपसेट झाला होता. का? मम्मा आणि सिम्स अनन्याविषयी त्याच्याशी बोलल्या. त्यांनी इथे बोलण्याचं काय कारणच काय आहे? आधीच तो आहे अस्वस्थ. नाही, अथर्व काय म्हणाला मग? दादू फारसं काही बोलला नाही, पण मूड ऑफ झाला होता त्याचा. तो आधीपासून होताच. बोलायला हवं अथर्वशी. मी फोन करते त्याला. अरुणा, हे असले विषय फोनवर बोलायचे नाहीत. आणि तो ऑफिसमध्ये असताना, कामात असताना तर अजिबात नाही. हो, पण त्यालाही बोलावंसं वाटतच असेल ना. हो, मग त्याला पण हे असंच सांगायचं. हा, कसं आहे ना अरुणा, उगाचच एक चक्र सुरू होतं ग. हा त्याच्याशी, तो ह्याच्याशी, ती त्याच्याशी, एकमेकांशी सगळे सतत तेच बोलत राहतात. हा, आणि तो आणि आपण दोघे, आपल्या तिघांचं बोलणं झालंय ना, आणि आपल्या तिघांचं एकमत आहे की नाही या विषयावर? आहे ना? मग झालं तर त्याचा मूड जाणं साहजिकच आहे. पण आपण सगळ्यांनी नॉर्मल राहायचं. आपण सगळ्यांनी अपसेट होऊन बसण्याची काय गरज? काय काय अर्थ आहे का त्याला? मला सांग. नाही, बोलायला सोपं आहे तुम्हाला, पण त्याचा असा उदास चेहरा बघितला ना की मला नाही बी नॉर्मल राहता येणार. मला काय वाटतं, आपण ना हा योगा क्लास सोडून देऊया. म्हणजे दुसरा योगा क्लास जॉईन करूया. अथर्वलाही सांगू तसंच. कारण अनन्या सतत त्याला डोळ्यासमोर दिसत राहिली ना तर त्याला त्रास होणार. पण आता या सगळ्या गोष्टींचा खरंच काही उपयोग होणार नाहीये. म्हणजे आता अनन्याच्या पुढे पुढे करत राहण्यात काही अर्थ नाहीये. तिचं लग्न ऑलरेडी ठरलंय.
काय? तुला कोणी सांगितलं? तिच्या आईने. आम्ही आत्ताच दोघी तिच्या घरूनच येतोय. काय? काय गरज होती का मम्माला त्यांना हे असं काहीतरी सांगायची? मुळात त्यांनी आपल्या घरी येण्याची काय गरज होती? मला हेच कळत नाहीये की आपल्या गोष्टींमध्ये नाक का खूप असतात लोक. प्रॉब्लेम काय? हे लोक असे का वागतायत मला कळतच नाही. अनु, जरा शांत हो प्लीज, जरा शांत हो. दी, मला सांग कसं शांत होऊ? अगं किती साधी सरळ सोपी गोष्ट आहे. मला एक मुलगा आवडतोय, चांगली गोष्ट आहे ना. बरं मला असं वाटतंय की तोही माझ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतोय, तर आम्ही आमचं बघू काय होतंय ते. आम्ही बघू ना आमचं रिलेशनशिप किती पुढे जात आहे, किती किती डेव्हलप होते ते आम्ही बघू. उगाच लोकांना नाक खुपसायची काही गरज नाही ना. बरं मी अथर्व बद्दल सिरियस आहे हे मी मम्मा बाबाला सांगतेय, तर मम्माने लगेच हे असं काहीतरी करायची गरज नव्हती. त्या बाईला हे असं काहीतरी बोलायची काय गरज होती सांग मला. अनु, अनु ऐक, मला माहितीये तुझं बरोबर आहे, मी तुझा रागही समजू शकते, पण अनु तू मला सांग की आपण काय करू शकतो? तुला माहितीये ना मम्मा कशी आहे. सगळेच सगळेच विचित्र आहे. बरं तुला माहितीये का त्या बाईशी मी आतापर्यंत 2दा भांडले. काय? कुठे? एकदा रस्त्यावर आणि एकदा केमिस्टकडे. अगं का? अगं, विचित्र आहे ग ती बाई जरा. पण अनु मला सांग, अथर्व त्यांच्या बरोबर राहतो? मला काय माहित. अगं, मला नाही माहित त्याच्या अख्ख्या फॅमिली बद्दल. मला इतकंच माहितीये की मला अथर्व आवडतो. अनु पण हे सगळं रिस्की नाहीये का? म्हणजे बघ, समजा ती बाई अथर्वच्या घरातच राहत असेल तर तू कशी राहणार आहेस तिच्या सोबत? आणि या सगळ्या गोष्टींचा तुला अगदी व्यवस्थित विचार करायला हवा अनु. कारण ती बाई ना थोडी विचित्र वाटली मला. आहेच ग, विचित्रच आहे ती. बरं मला सांग, ती आली होती ती काय बोलली? नाही, तसं सगळं चांगलं बोलत होती ती, पण तिचं एकूणच वागणं आणि बोलणं ना थोडं विचित्र वाटलं ग. एक्झॅक्टली ती कशाला घरी आली होती हेच कळलं नाही. आधी म्हणाली की तुमची फॅमिली कशी आहे ते बघायला आले, मग म्हणाली की मला सगळं माहिती आहे तुमच्या फॅमिली बद्दल, मॅगझीन मध्ये वाचलंय. पण मला तर काहीच कळलं नाही. मला पण काहीच कळत नाही. बरं मी बाबाशी बोलले, मला वाटलं बाबा जरा तरी पॉझिटिव्ह असेल, तो कूल असेल, पण बाबांनी पण गुगलीच टाकली. बरं ऐक ना दी, बाबा अथर्वला काही बोलणार नाही ना? नाही म्हणजे अथर्वला नाही माहिती की मी तुम्हा सगळ्यांशी हे सगळं बोलले? नाही, मला नाही वाटत अनु की बाबा डिरेक्टली अथर्वशी काही बोलू. म्हणजे असं काही होण्याच्या आधीच तू त्याच्याशी बोलून घे. पण दी मला असं वाटतं अथर्व मला अवॉइड करतो. हे बघ, हे असं होतं, आम्ही काही बोलण्याच्या आतच इतर लोक आमच्या गोष्टींमध्ये नाक खुपसतात. अनु पण तू अथर्वशी सविस्तर सगळं बोलून घे, नाहीतर त्याचा उगीच गैरसमज होईल. हो पण त्यासाठी तो भेटायला तर हवा. अनु तू जा त्याच्या मागे, म्हणजे ऑफिस सुटायच्या वेळी जा, काहीही कर पण आधी त्याला भेट. अनु जा. तुम्ही अनन्याच्या घरी गेला होतात का? गप्पा मारायला. काय मज्जा आली ना सिमरन. काय गरज काय होती पण? हे आरू प्लीज, प्रत्येक गोष्ट गरज म्हणून नसते ग करायची. आणि मी मदत म्हणून गेले होते, गरज म्हणून नाही ग. कोणाला मदत? तुला. म्हणजे अथर्वला. अगं म्हटलं जाऊन जरा बघावं, मुलगी कोण आहे, कुठे राहते, काय म्हणणं आहे तिच्या आईबाबांचं, आणि जरा जाऊन सांगावं की आमचे हे जे कर्णिक लोक आहेत ना ते गरीब आहेत, पैसे नाही आहेत त्यांच्याकडे आणि एका छोट्याशा घरात राहतात. ते जरी खरं असलं पण मी आणि सिमरनही याच घरात राहतो ना. आम्ही किती श्रीमंत आहोत माहेरचे, हे बघा. काय आहे ना, जरा इम्प्रेशन चांगलं पडतं म्हणून गेले होते ग. अगं पण आम्हाला न विचारता कशा गेलात तुम्ही? निदान आम्हाला कल्पना तरी द्यायची. आम्हाला काहीही न सांगता परस्पर निघून गेलात तुम्ही. हे बघ,
तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही जाऊ दिलं नसतं आणि जर गेले नसते तर हे सगळं कळलं नसतं. मी तर म्हणते की बरं झालं उलगडा झाला, नाही का सिमरन? हो ना मम्मीजी, ती अनन्याची आई एकदम खडूस आहे. आमच्याशी नीट बोलली पण नाही ती. एकदम टिपिकल रिच वुमन. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय? श्रीमंत असेल तर तिच्या घरची. आणि असंही आता सगळं क्लिअर झालंय ना. मग बिचारा अथर्व उगाच अनन्याशी लग्न करण्याची स्वप्न बघत होता आणि इथे अनन्याचं लग्न विक्रांत नावाच्या एका मुलाशी ऑलरेडी ठरलंय. काय म्हणालीस तू? आणि कोणी सांगितलं हे? अनन्याच्या आईने, मिसेस इरावती धर्माधिकारी. काय? हो, अर्थात तू काय माझ्यावर विश्वास ठेवणारच नाहीयेस. तुला जर स्वतःहून खात्री करून घ्यायची असेल ना तर खुशाल करून घे. आणि जर शहाणा असशील ना तर वेळीच हातपाय हलव. कर काहीतरी, नाहीतर या तुमच्या फॅमिली ड्रामामध्ये ना ही चांगली श्रीमंत मुलगी हातची जायची. मॅडम, ओ हाय. हाय. बस. थँक्यू. अनन्या आहे का घरी? हो आत्ताच आलीये बेडरूम मध्ये. बोलवू का? नाही, ऍक्च्युली मला तुमच्याशीच बोलायचं होतं. या बोल ना. मला कळत नाही कसं बोलायचं ते. ऍक्च्युली प्युअर कन्सर्ननी बोलतोय मी आणि मला अनन्याची काळजी वाटते म्हणूनच. अनन्याला माझ्या लाईफ अनन्याला माझ्या लाईफमध्ये एक स्पेशल जागा आहे म्हणून बोलतोय. माझं दुसरं काही हेतू नाहीये त्यात. आय नो विक्रांत. बोल ना, तुझ्या मनात जे असेल ते स्पष्ट बोल. आणि जेव्हा पहिल्यांदा मी अथर्वला आणि अनन्याला एकत्र पाहिलं तेव्हाच मला वाटलं की अथर्व अनन्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. हो, मला अनन्याची काळजी वाटायला लागली आणि म्हणून मी अथर्वची चौकशी केली. मला जे काही कळलं ते फारसं बरं नाहीये. अथर्व, तू लवकरच काहीतरी कर, नाहीतर मग ती अनन्या त्या विक्रांतशी लग्न करून मोकळी होईल आणि मग तुला बाराती बनून तिथे जावं लागेल ना. बास झालं सिमरन. कुणीही काहीही करायची गरज नाही. अथर्वचं मध्यम वर्गातल्या मुलीबरोबरच लग्न होणार हे आमचं आणि अथर्वचं ठरलंय. त्यामुळे अनन्याचं विक्रांतशी लग्न हो नाहीतर आणि कोणाशी हो त्यात आम्हाला काडीचाही रस नाही. आणि मी तुला पुन्हा एकदा सांगते हा देविका, अनन्याच्या घरी बिरी जायचं नाही यापुढे. काय? काकू अनन्याच्या घरी गेली होती? हो, आणि मी पण गेले होते. काय मस्त घर आहे. आमच्या चंडीगडच्या घरा इतकं मोठं आहे. काय गरज होती जायची? माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची गरज काय आहे? अथर्व, मी बोलतीये ना, तू शांत हो. नाही आई, बास. आता पाणी डोक्यावरून चाललं. हा काय फालतूपणा आहे? अरे अथर्व, अरे बाळा असं काय करतोयस?
कसं आहे ना, एकदा त्या माणसांचा अंदाज आला ना की मग आपल्याला ठरवता येतं त्यांच्याशी कसं वागायचं ते. कुणाशी काहीही ठरवून वागायची गरज नाहीये काकू, आणि तू तर नाहीच नाही. मला वाटलंच होतं, मला वाटलंच होतं हा मुलगा फ्रॉडच असणार. नाही नाही नाही, असं अजिबात नाहीये. हे इज अ नाईस गाय, चांगला आहे तो, पण त्याचं घर, त्याची फॅमिली ही अनन्यासाठी सुटेबल वाटत नाहीये मला. त्यांचं लहान 3 BHKचं फ्लॅट, त्यामध्ये किती जण राहतात, जॉईंट फॅमिली आहे त्यांची. बाबा रिटायर झालेत आणि फार काही ग्रेट जॉब वरती नव्हते ते. एक जुनी गाडी आहे त्यांच्याकडे, सेकंड हँड बहुतेक. बेसिकली फायनान्शियली खूप सोसो आहेत ते. आय मीन, आणि मला काळजी वाटत होती म्हणून बोलतोय मी. आणि अशा फॅमिलीमध्ये अशा लोकांसोबत ती कशी काय राहणार? गॉड, तर हे तरी अनन्याला माहितीये की नाही, का डोळे बंदच करून घेतलेत तिने? मला पण तेच वाटतंय आंटी. अनन्या भावत जातीये. And you know, auntie, what I feel is that Ananya deserves a more comfortable life. ऑफकोर्स. म्हणजे आई वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून कशासाठी कम्फर्टेबल आयुष्य दिलं तिला? लग्न झाल्यानंतर काबाड कष्ट करायला लागावेत म्हणून? मूर्ख कुठली, साधी गोष्ट कळत नाही रे तिला. ऍब्सल्युटली आंटी. अनन्यासारखी इतकी लाडात वाढलेली, इतकी श्रीमंतीत वाढलेली मुलगी त्या अशा जागेत, अशा फॅमिलीमध्ये, अशा लोकांसोबत कशी काय राहू शकेल? आय डाऊट आंटी, सिरियसली. नाही म्हणजे मला अनन्या पसंत आहे म्हणून हे सांगत नाहीये मी, पण मी जेव्हापासून हे ऐकलंय ना, मी खूप रेस्टलेस झालोय आंटी, म्हणून बोलतोय मी. थँक्यू सो मच विक्रांत. अरे तू एवढ्या काळजीपोटी बोलतोयस. विक्रांत, तू कॉफी घेणार आहेस? Huh? Sure. Thanks. आंटी. Hey. हाय. तू इथे का आलायस? अंकलची तब्येत बरी नाहीये, त्यांना विचारायला. बाबा बरं आहे आता, तो ऑफिसला गेलाय. स्वतः तूही चिडतीयस का माझ्यावर? विक्रांत, तू माझ्या लाईफमध्ये नाक खुपसलेलं मला आवडलेलं नाही. आपण छान मित्र झालो, गप्पा मारल्या, एकमेकांसोबत वेळ घालवला, तोपर्यंत ठीक आहे. पण याचा अर्थ असा नाही की एकमेकांच्या आयुष्यात नको तेवढं इन्व्हॉल्व्ह व्हायचं. मला ते चालणार नाही. आणि मी तुला आधीच क्लिअरली सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. सो आता प्लीज तू तुझ्यासाठी एखादी चांगली मुलगी शोध, कारण मी माझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधला. आणि तो मी आहे. चिडताना जास्त गोड दिसतेस तू, यु नो. सो सॉरी अथर्व. माझ्यासाठी चांगली मुलगी मी तुझ्या आधीच शोधून ठेवली आहे. सो सॉरी.